तर आज आपल्यासोबत कारुड्यातले ग्रामस्थ आहेत आणि त्यांचे काही प्रश्न आहेत. तर त्यांना मी पहिला प्रश्न विचारतोय, तुम्ही उपोषण करण्यामागचे कारण काय? याचं कारण असं आहे की गेली कित्येक वर्ष आम्ही त्या गावात राहतोय. ज्या ठिकाणी जिथून आमची वाट होती ती आमच्या शेजाऱ्याने म्हणजे शांताराम कारुडेकरांनी बंद केल्याने, म्हणजे येण्या जाण्यास त्याने मनाई केल्याने आम्हाला तिथून जाता येत नाही, येता येत नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करायचं म्हणून आमचा लढा गेली जवळजवळ 2017 पासून चालू आहे. आम्ही सर्व ठिकाणी फिरलो, पोलीस स्टेशनला गेलो, तंटामुक्तीकडे गेलो, ग्रामपंचायतमध्ये गेलो, तहसीलदार कार्यालयाला गेलो, पोलीस स्टेशनला गेलो. शेवटी हा आमचा अंतिम लढा म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषण करायचं ठरवलं आहे. आता तुम्ही उपोषणला बसलाय, यामध्ये किती कुटुंब व किती घरांची समस्या आहे? यामध्ये आमच्या वाडीमध्ये सध्या कमीत कमी 10 घरं आहेत आणि 10 घरामध्ये जरी एका घरात जरी तुम्ही 4 माणसं पकडली, साधारणपणे 40 माणसं. 40 माणसांना येण्याचा रस्ता आवश्यक आहे. उद्या एखादा माणूस आजारी पडला ही गोष्ट वेगळी, पण जर समजा एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर त्या माणसाचं मयत न्यायचं कसं आणि कुठे न्यायचं, कशा पद्धतीने न्यावं याचा तरी शासनाने विचार करावा. तिथे तुम्ही राहतात त्या ठिकाणी वयोवृद्ध लोक किती आहेत? त्यांची संख्या आता काय? मी स्वतः वयोवृद्ध आहेत, माझ्या बाजूला बसले वृद्ध आहेत, आणखी आहेत. म्हणजे जवळजवळ 10 लोक कमीत कमी आता 10 तरी लोक 70-75च्या वरती आहेत. म्हणजे 80-85 वर्षापर्यंतची माणसं वाडीमध्ये. पण आम्ही एवढी माणसं आहोत की आम्हाला हा रस्ता खुला करून मिळावा. उलट आम्ही त्यांना असं सांगितलं की जर तुम्हाला जमीन देता येत नसेल तुमची तर तुम्ही त्याच्या आम्हाला मोबदला घ्या, मोकळी घ्या. याचं कारण काय की आमच्या इथे लहान मोठी माणसं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत, कॉलेज करणारी मुलं आहेत, रात्री अपरात्री येणारी माणसं आहेत, स्त्रिया आहेत, ज्यांना कधी कधी 2-2 दिवसात डॉक्टरकडे जावं लागतं. उद्या पद्धत कसं होईल की आमची मुलं इथे राहिल्या आहेत, त्यांची मुलं बायका गरज असल्यात, त्यांना न्यायचं कसं? म्हणजे हा एक जीवाशी खेळ करणारा असा प्रसंग आहे. आणि तुम्ही सकाळपासून किती वाजल्यापासून इथे आहात आणि तुमची कोणी चौकशी केली का? 9 वाजता आम्ही तिथून सोडलो आमचं ठिकाण आणि बरोबर 10 वाजता इथे बसलोय. अजूनपर्यंत आमच्याकडे कोणी अधिकारी किंवा पोलीस स्टेशनची माणसं कुठली कोणी आमच्याकडे आलेलं नाही. आमची साधी चौकशी केलेली आहे. आणि किती वर्ष तुम्ही वाटेसाठी लढा देता? 2017 पासून आमची ही लढाई चालू आहे. आता 2025 झाली, म्हणजे विचार करा किती वर्ष झाल्यात आली. आणि आता माझा म्हणजे 5वी पिढी आमची त्या गावात आहे.